अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे लोकार्पण संपन्न. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांसाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र शासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या अंतर्गत माननीय श्री प्रदीपजी जयस्वाल साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून 2024-25 या वर्षात उभारलेल्या नवीन सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यास माननीय आमदार श्री प्रदीपजी जयस्वाल साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते रस्ता जनतेसाठी खुला करण्यात आला. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विकास कामामुळे प्रभागातील दळणवळण सुलभ होणार असून परिसराचा विकास साधला जाणार आहे. नवीन काम करणारे त्यांना रोडचीच काळजी घ्यावी. रोडवरती कितीही टनाची वाळूची गाड्या चालत्या, तेव्हा रोड फुटतो, त्याला काय इलाज नाही. नंतर सर्वात नंबर एकची गोष्ट, जयस्वाल साहेब हे एक माननीय आमदार असल्यामुळं त्यांच्या निधीतूनच आपल्याला काम दिलेलं आहे. रोड त्यांच्या पाठीमागं लागून खूप आपण त्यांचे हे केलं, पाठलाग केला, त्याच्यामुळे आपल्याला रोडची समस्या मिटली. पण मिटली म्हणल्यावर असं चालणार नाही. अजून आपल्या गल्ल्या राहिल्या, त्याच्यानंतर आपल्या लाईटचं राहिलंय, लाईटच्या आतमधले खंबे राहिले, ते खंबे लाईट आणि बऱ्याचशा ठिकाणी अजून बाकी राहिले. ते काही लोकांचं म्हणणं आहे रामदास भाऊ च्या इथून सनी ते चौकापर्यंत हा रोड नाही झाला. या रोडची खूप समस्या अजून बाकी आहे. हे सर्व समस्या झाले तर खूप चांगलं होईल. 2 शब्द बोलतो. रोड आमदार साहेबांनी मंजूर केला, त्याबद्दल आमदार साहेबांचे तर आम्ही कॉलनीवाले आभारी आहेतच, परंतु राहिलेल्या परिसरातील सर्व रोड करण्याचे साहेबांनी आश्वासन दिले. त्यामुळे आज हर्सूल परिसरातील हर्सूलच्या ग्रामपंचायत मधून मनपामध्ये गेलेले जे हस्तांतर झाल्यामुळे कुठल्याही विकास झालेला नव्हता, तो फक्त एकमेव आमदार साहेब प्रदीपजी जयस्वाल साहेब कार्यसम्राट यांनी हाती घेतला आणि पूर्ण परिसरामध्ये रोड करण्याचे काम करत आहेत. आणि पुढेही त्यांनी आश्वासन दिला तरी त्यांना आयुष्य लाभो व हर्सूल परिसरातील सर्व जनतेचा विकास त्याच्या हातून हो अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि साहेबांनी दिलेला शब्द पाळतातच आणि पुढे पाळावा अशी त्यांना विनंती करतो. आता नगरसेवक आता झाले, मध्यंतरी काळात नगरसेवक असल्यामुळे कोणी प्रशासक असल्यामुळे त्यावेळेस मनपानं कुठल्याही प्रकारचे इकडे लक्ष दिलं नाही. आणि जे रोड झालेत ते परिसरातील कॉलनीवाल्यांनी त्यांना सांभाळावं, रोड फुटू नये याची काळजी घ्यावी. जशी आपण आपल्या स्वतःच्या घराची काळजी घेतो त्याप्रमाणेच आपण रोडची काळजी घ्यावी अशी परिसरातील लोकांना आमदार साहेबांची विनंती करतो. भगवान पाटील.